नमस्कार मित्रांनो, सर्वार्थ सिद्धी अमृत योगा संकष्ट चतुर्थी व्रताचे महात्म्य, माघ महिन्यातील महत्त्व आणि मान्यता जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. माघ महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेला आहे. या महिन्यात गणेश जयंती, वसंत पंचमी, रथसप्तमी, भीमाष्टमी, भीष्म द्वादशी असे सण येतात. माघ पौर्णिमा, गुरुप्रतिपदा यानंतर येणारे महत्त्वाचे व्रत म्हणजे संकष्ट चतुर्थी. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जाते. काही ठिकाणी या संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिय संकष्ट चतुर्थी असेही म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थीचे व्रत अतिशय मनोभावे आचरले जाते. फेब्रुवारी महिन्यातील संकष्ट चतुर्थी व्रताची तारीख, शुभ मुहूर्त आणि काही मान्यता जाणून घ्या. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळे दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आजही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणीही करू शकतो. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत. तो सम्रांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा, असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फल देतो अशी मान्यता आहे. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीची तारीख, शुभ मुहूर्त आणि शुभ योग. माघ महिन्यातील वद्य चतुर्थीला केले जाणारे संकष्ट चतुर्थीचे व्रत रविवारी 16 फेब्रुवारी 2025 रोजी. या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे 5:16 ते सकाळी 6:07 आहे. विजय मुहूर्त दुपारी 2:28 पासून ते 3:12 आहे. गोधुली मुहूर्त सायंकाळी 6:10 ते रात्री 7:35 आहे. अमृत काल रात्र 9:48 ते 11:36 आहे. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी आणि अमृत योग जुळून आले आहेत. संकष्ट चतुर्थीला चंद्र दर्शनाचे महत्त्व. संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्य व्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. गणपतींना दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी 21 दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख, समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असे सांगितले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाला महत्त्व असते. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य देऊन गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून व्रताची सांगता करता येते. आपल्या सर्वांवरती गणपती बाप्पांची, स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.